कुराण माणसाला माणूस बनवण्याकरता आहे, नीतिवान बनवण्याकरता आहे। तर या काही घटना मी आपल्या सर्वांसमोर ठेवल्या। मी आता कुराणाच्या संदर्भात तुमच्या सर्वांसमोर दिला। प्रतिज्ञा आपण बंधुत्वाची केली। आता हे आधुनिक युग आहे, विज्ञान युग आहे, आणि या विज्ञान युगामध्ये विज्ञानाची तरी काय भूमिका आहे? विज्ञान विषमतेचं समर्थन करतं, विज्ञान उच्च नीचतेचं समर्थन करतं। अरे आधुनिक युगामध्ये एका हिंदू रुग्णाला इमर्जन्सी मध्ये आपण मुस्लिम बांधवाचं ब्लड देतो आणि ते चालतं का खाजो सुटतो, रिएक्शन येते का? आणि उलट केलं तर मुस्लिम इमर्जन्सी मध्ये आहे बांधव आणि त्याला हिंदू बांधवाचं ब्लड दिलं तर चालेल का रिएक्शन येईल? काय म्हणणं आहे? चालेल। निव्वळ रक्त नाही रे, डोळे पण चालतात, मरणोत्तर नेत्रदान, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, म्हणजे हे आधुनिक विज्ञान। यकीन नाही, हे लिव्हर सांगतं मूर्खांनो तुमच्यामध्ये ब्लड रिलेशन आहे, रक्ताचं नातं आहे, तुम्ही बंधू भगिनी आहात, समान आहात, एका मायबापाची लेकरं आहात। त्याची जाणीव त्याचे रिमाइंड करून देतो हा कुराण। विज्ञान सुद्धा, विज्ञानही त्याच्यावर शिक्कामोर्तब करते। एवढं सगळं असूनही हे समाजात जे चाललंय ते मोठं दुर्दैवी आहे। आणि त्याचं एकमेव कारण शेवटी एवढं सांगेल मी की बहुतेकांचा असा गैरसमज झालाय की ये दुनिया अंधेर नगरी है, न कोई देखने वाला और न कोई